श्री गुरुदेव दत्त। माझी पूजा अपूर्ण आहे, कारण पूजेसाठी रोज मी उपकरण स्वच्छ करते, पण जोपर्यंत विकारांच्या मलिनतेपासून मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। मी रोज देवापुढे रांगोळी काढते, पण त्या पांढऱ्या रंगाप्रमाणेच माझे मन धवल निर्मळ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज ताम्हनात देवावर मी पाणी घालतो किंवा घालते, पण मनातल्या आसक्तीवर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवाजवळ दिवा लावते, पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवाजवळ उदबत्ती लावते, पण संसार तापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवाजवळ कापूर जाळते, पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करते, पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये गुण जोपर्यंत मी शोधत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवासमोर स्थिर बसून तासनतास ध्यान करते, नामस्मरण करते, जप करते, पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहते, पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्मांची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। देवासमोर मी रोज प्रसाद ठेवते, पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।